नमस्कार मंडळी, मोटिवेशनल टॉक विथ SRD या माझ्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून भटकत असतो। आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे, एका विजेत्या कासवाची। एके ठिकाणी एका तळ्यात भरपूर कासव राहत होते। त्या तळ्याच्या मधोमध एक खूप वर्ष जुना असलेला लोखंडाचा खांब होता आणि हा खांब खूपच उंच होता। एके दिवशी त्या कासवांच्या मनात एक विचार आला। त्यांनी एक शर्यत लावायची ठरवली। त्यातील एका कासवाने सगळ्यांना खेळ समजावून सांगितला। सर्वांना त्या लोखंडी खांबावर चढायचं होतं आणि जो कोणी सगळ्यात पहिला त्या खांबावर चढेल तो विजेता होणार होता। झालं, शर्यतीचा दिवस उजाडला। सगळे कासव शर्यतीत भाग घ्यायला तयारच होते आणि शर्यत सुरू झाली। पण त्या कासवांना हा विश्वास नव्हता की इतक्या उंच खांबावर आपण चढून कोणीतरी ही शर्यत जिंकेल। सर्वांना हे कठीण वाटत होते। जिंकायचं तर दूरच राहिलं, पण कोणी त्यावर चढेल या गोष्टीवर पण त्यांना शंका होती। आणि हेच सगळं त्यांना आजूबाजूला ऐकायला येऊ लागलं। पण त्यातील काही कासव मात्र प्रयत्न करत होते। हे कासव त्या खांबावर चढायला लागले की थोड्या वेळाने त्या खांबावरून पडत होते, पण तरीही हार न मानता ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते। आणि आजूबाजूचे कासव मात्र हे शक्यच नाहीये, तुम्ही नाही चढू शकणार, या खांबावर चढून विजेता होणं केवळ अशक्य आहे, असं बोलत होते। त्यांचे बोलणे ऐकून जे कासव पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते त्यांनी हताश होऊन प्रयत्न सोडून दिले। पण याच कासवांमध्ये एक छोटा कासव होता। तो मात्र पुन्हा पुन्हा पडून सुद्धा प्रयत्न करत होता आणि इतके प्रयत्न करत होता की अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या खांबावर तो चढला आणि विजेता सुद्धा झाला। सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। अरे, हे याने कसं काय केलं? सगळेच जण त्याला हे विचारू लागले, तू हे कसं केलंस? हे तर केवळ अशक्य होतं। या खांबावर तू कसा चढलास ते आम्हाला सांग। तेव्हा मागून एका कासवाचा आवाज आला। तो म्हणाला, अरे त्याला काय विचारताय, तो तर बहिरा आहे, त्याला काहीही ऐकू येत नाही। हो, तो बहिरा होता, त्यामुळे त्याला बाकीच्यांचा आवाज ऐकू आला नाही आणि म्हणूनच त्याला स्वतःवरही शंका आली नाही आणि तो विजेता झाला। मंडळी, आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा या कासवासारखीच विजेता व्हायची क्षमता असते, पण आपण आपल्या आजूबाजूच्या नकारात्मकतेमुळे स्वतःलाच कमी समजायला लागतो। आपणही मोठमोठी स्वप्न बघतो, पण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला मात्र कमी पडतो। आपल्या सगळ्यांना खरी गरज आहे ती फक्त आपल्याला कमकुवत बनवणाऱ्या आवाजांकरिता आपण बहिरे होण्याची आणि काही गोष्टी आपल्याला दिसू नयेत यासाठी आंधळे होण्याची, आणि तेव्हाच आपल्याला विजेता होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।